नमस्कार श्रोते हो, मी मीनाक्षी वैद्य आमच्या अर्थगर्भ या पॉडकास्टवर तुमचं स्वागत करते. आज एक नवीन कथामालिका तुमच्यासमोर वाचते. खूप जणांना पेंटिंग आवडतं. पेंटिंगमधनं ते आपल्या भावना व्यक्त करत असतात. चित्रकला, पेंटिंग ही एक थेरपी सुद्धा आहे बरं का. आजारपणात त्याच्यातनं बाहेर काढायला ही थेरपी वापरतात. आज आपण कथेतून बघूया काय होतंय. कथेचं शीर्षक आहे शुभ्राने केलेलं पेंटिंग, भाग पहिला. लेखिका आहेत मीनाक्षी वैद्य, अभिवाचन करतायत मीनाक्षी वैद्य. शुभ्रा माझी मैत्रीण उत्तम चित्रकार आहे. ती बोलताना पण चित्रकलेच्या भाषेतच बोलायची. इतरांना तिची अतार्किक बडबड वाटायची, मला मात्र तिची ही बडबड आवडायची. रंगाशी सुसंगत तिचं बोलणं असायचं. आपल्या आयुष्यात असे कितीतरी रंग असतात ना, ते जर डोळसपणे बघितलं ना तर कळतं, असं शुभ्रा नेहमीच म्हणायची. शुभ्रा रंगांमध्ये इतकी बुडलेली असायची की ते बघून मला गंमत वाटायची. पेंटिंग करताना तिची देहबोली एका चैतन्याने भरलेली असायची. ती काही वेळा माझी तिथे असलेली उपस्थिती सुद्धा विसरायची. रंगांच्या छटामध्ये ती रंगून जात असे. तिच्या चित्रांची शैली मला आवडायची. चित्राबद्दल मला फार समजायचं नाही आणि तशी पण समज नव्हती. शाळेमध्ये चित्रकलेचा पेपर सोडवण्यापुरतीच माझी आणि चित्रकलेबद्दलची समज आणि तेवढंच नातं. शुभ्राने काढलेली चित्र बघताना मी माझ्या अल्पबुद्धीने काही प्रश्न तिला विचारायचे. मला चित्रकलेतलं फारसं समजायचं नाही असं मी नेहमीच म्हणत असले तरी पण शुभ्रा नेहमी म्हणते, ताई तुला चित्रकलेतलं बरंच कळतं म्हणून तू बारीक बारीक जागा मला दाखवतेस, यावर प्रश्न विचारतेस. तिने असं म्हटलं की माझी कॉलर आणखीन टाईट व्हायची. शुभ्रा अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. तिचं चित्र पूर्ण होईपर्यंत आमची गाठ भेट बंद असायची. शुभ्रा स्वतःला एका खोलीत कोंडून घेत असे. तिच्या मनासारखं चित्र पूर्ण होईपर्यंत तिला कसलंच भान नसायचं. शुभ्रा, तिचे रंग, तो कॅनव्हास आणि ब्रश यांच्याशी ती एकनिष्ठ असायची. तिचं चित्र पूर्ण झालं की आम्ही नेहमीच्या मामांच्या उपहारगृहामध्ये भेटायचो. बहुतेक शनिवारी भेटायचो कारण मला हाफ डे असतो. दुसऱ्या दिवशी रविवार म्हणजे सुट्टीचा वार. आदल्या दिवशी शुभ्राची झालेली भेट मी छान एन्जॉय करायचे. दोघी भेटलो की मग असा गप्पांचा फड रंगायचा की वेळ कसा सरकला हेच कळायचं नाही आणि रात्र कधी झाली याचंही भान राहायचं नाही. उपग्रहातून लोक येतात, खाऊन जातात. त्यांची बडबड, हास्यविनोद याचा आमच्यावर काहीही परिणाम होत नसे कारण आम्ही आमच्याच विश्वात दंग असायचो. सगळं उपहारगृह रिकामं व्हायला लागलं आणि तरीही आम्ही तिथे असलो की शेवटी मामा ओरडायचे, ए पोरीनो घरला जा ना, घरभेर आहे की नाही तुम्हाला. तेव्हा आम्ही उठायचो आणि आपापल्या घरी जायचो. मामांच्या अशा ओरडण्याची पण आम्हाला सवय झाली आता. तो जोपर्यंत ओरडत नाही तोपर्यंत आम्ही त्या मामांच्या उपग्रहातून बाहेर पडत नाही. हे ऐकून आठवून मला हसायला आलं. उपहारगृहाच्या माणसाचं बोलणं, ओरडणं आम्ही दोघी फारसं मनावर घ्यायचंच नाही. एका स्पर्धेत शुभ्राने शंकराचं तैलचित्र पाठवलं. ते झाल्यावर आम्ही नेहमीप्रमाणे भेटलो. पण आजची शुभ्रा मला वेगळीच दिसली. आल्या आल्या आम्ही दोघी कोपऱ्यातल्या नेहमीच्या टेबलावर बसलो. बराच वेळ शुभ्रा काहीच बोलली नाही. मी फक्त तिचा चेहरा बघत होते. तिच्या चेहऱ्यावरचे भाव सांगत होते की तिच्या मनात खूप खळबळ माजली आहे. ती ही खळबळ व्यक्त करेल यावर माझा विश्वास होता म्हणून मी शुभ्रा कधी बोलते याची वाट बघत बसले. शेवटी शुभ्रा बोलायला लागले, ताई यावेळच्या स्पर्धेत कोणतं चित्र पाठवावं याचा मी विचार करत होते. तेव्हा मला भोळा साम शंकराचं पेंटिंग करावंसं वाटलं. शंकर भोळा आहे तरीही वेळ आली तर तो तांडव नृत्य करू शकतो. एकाच देवामध्ये या दोन गोष्टी बघून मला खूप आश्चर्य वाटलं गं. यातूनच मी शंकराचं पेंटिंग करायला सुरुवात केली. बोलता बोलता अचानक शुभ्रा बोलायचं थांबली. मी चकितून शुभ्राकडे बघत राहिले. शुभ्रा अशी अचानक बोलायची का थांबली? ती काय सांगणार आहे पुढे हे आपण ऐकूया पुढल्या भागात.